प्रांतिका शाले कोमनादेवी अक्षरफक गाव सारडे वार रविवार दिनांक 6 ठिकाण ऑक्सिजन पार्क कोमनादेवी. झाडे लावायला यायलाच पाहिजे. नाद करते का डिस्कवरी किड्स. My name is Pratish Matre. Welcome back to my channel. Exactly 1 year back, we planted some trees in our Komnadevi Oxygen Park. यावर्षीही आम्ही वनमाई करून एक प्लेस आहे पनवेलमध्ये, तिथून काही वृक्ष घेऊन आलो सारडे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी. त्यानंतर मी आणि माझी पूर्ण डिस्कवरी किड्सची टीम निघालो वृक्षारोपणाला. दिनांक होता 6 जुलै 2025. गेल्या वर्षीही आम्ही ॲप्रॉक्स 16 ते 17 झाडे सेम प्लेसवर लावली होती. त्याचा रिझल्ट एकदम पॉझिटिव्ह होता. हे काम आम्ही पहिल्यांदा करत नाही आहोत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्यासोबत आम्ही स्कूल टाईमपासून वृक्षारोपण करत आहोत. तेवढी झाडे आम्ही दरवर्षीप्रमाणे लावत असतो आणि त्यांना मोठे होताना बघताना आम्हाला खूप आनंद होतो. झाडं लावणं हा एक इझी पार्ट आहे. त्यांना प्रोटेक्शन देणं, पाऊस आल्यानंतर त्यांचं संरक्षण करणं आगीपासनं प्राण्यांपासनं हा एक मोठा टास्क असतो. त्यासाठी सारडे विकास मंच ह्या गोष्टीवर वर्षभर काम करत असते. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापले झाड हातात घेऊन निघालो आम्ही वृक्षारोपणाला. आमच्या टीममध्ये ॲप्रॉक्स 12 ते 13 मेंबर्स आहेत, जे आज आमच्यासोबत होते वृक्षारोपणासाठी. सर्वप्रथम आम्ही जागा शॉर्टलिस्ट केली, काही लोकेशन्स फायनल केले जिथे प्लांटेशन करायचे होते. ऑलरेडी खूप झाडं मोठी झालीत, त्यामुळे प्लेसेस शोधायला थोडं कठीण जात होतं. प्लेसेस फाइंड आउट झाल्यानंतर आम्ही झाडे लावायला सुरुवात केली. डिस्कवरी किड्सच्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कच्या खालच्या बाजूला मोजकेच काही स्पॉट राहिले होते. तिथे झाडे लावल्यानंतर आम्ही त्याचा जो वरचा भाग आहे तिथे आम्ही सर्व झाडे घेऊन गेलो आणि तिथे वृक्षारोपणास सुरुवात केली. ज्या गोष्टी आम्ही छोटे असताना शिकलो होतो त्याच गोष्टी शिकायला आमच्यासोबत आज आमचा मोदू हा छोटासा वृक्षारोपणास आला होता. तो आम्ही लावलेला आहे इथे वडाचं झाड एकदम टॉप व्ह्यूला. तर लास्ट कलम लावण्यात येत आहे. एक झाड राहिलेलं आहे, 14वा झाड. तो आहे आंब्याचा कलम आहे ना. लास्ट झाड आहे तो आम्ही आंबा म्हणून.
हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही आलो निसर्गाच्या रम्य वातावरणात ऑक्सिजन पार्क सारडे. सुंदर असं झाडे वृक्षारोपण करायचा प्रोग्राम केला होता, तो सक्सेस झाला. आणि त्यानंतर आम्ही आमच्या झाडांची देखभाल करण्यासाठी आज दिनांक 12 रोजी इथे आलो आहोत. कामावरून डायरेक्ट आलो, कपडे बदलले आणि इथे आमच्या झाडाची काळजी करायला आलो. स्वतः यश पाटील, अध्यक्ष डिस्कवरी किड्स आणि उपाध्यक्ष चिन्मय भोईर हे देखील झाडांचं निरीक्षण करताना बघू शकता. ही झाडं लावली आहेत. असं निसर्गरम्य वातावरण, यामध्ये झाडं लावणं, ऑक्सिजन देणं ही एक सेवा आहे. आणि ह्या सेवेचा मेवा सर्व जगभर पसरू दे, हीच अशी एक मी इच्छा आमच्या कोमनादेवी मातेच्या चरणी मांडतो.